तर रामराम मंडळी, मी ऋषी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तळकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, उद्या आहे आमच्या चिंगळू महाराजांचा वाढदिवस. तर वाढदिवस आहे म्हटल्यावर ना आमच्या गावातल्या घरात काही जास्त लोक काय बसत नाही, म्हणून मळ्यातल्या घरातच सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून आमचं तयारी चालू आहे. एक उत्कृष्ट पद्धतीची तयारी चालू आहे सध्या. आमच्या मळ्यातल्या घराची आवरावरी चालू आहे सध्या. 2 कार्यकर्ता आम्ही कामाला लावले तिथं आणि एक कार्यकर्ता आमचा झोपी गेलाय आणि मला पण थोड्या वेळात कामाला लावतील. तर बघूया आपल्या वाटणीला काय काय काम येतंय. मला बी लावतील कामाला थोड्या वेळात. काय म्हणताय बोला. हे असं काम करायला लागतंय, कष्ट हे जीवन. हे आमचं 2 कामगार आहे ते आजचं कामगार संघटने योजने आणि मी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि कामगार आहेत आपलं आजचं. तर चालतंय, चिंगळू महाराजचा वाढदिवस उद्याच्या आहे. मग त्यासाठी आपल्याला लागणारी पूर्वतयारी सगळी टकाटकपैकी चालू आहे सध्या. इकडला दरवाजा पण आम्ही उघडलाय. तर इकडं असं काहीतरी दृश्य आहे. इकडं आमचं एक मंदिर आहे, इकडं असं आवळात झाड, नारळी झाडं आणि सगळा टकाटक विषय आहे. आणि इकडं आवरावरी चालू आहे. मावशे, तुझी बहीण कशी आवरत्या? तू दिलेलं बेडचं पाक हाल हाल करून टाकलंय तुझ्या बहिणीनं. बघ आहे का, बहीण मारते बघ. तर चालतंय, आवरावरी आमची करायची आहे सध्या. आणि मला पण जरा काम केलं पाहिजे, कारण चिंगळू महाराज झोपले ते. यांचं उठण्याचा कार्यक्रम व्हायच्या अगोदर आवरावरी सगळी करून फते करून टाक्या. जरा माझं कम्प्युटर पण इकडे शिफ्ट करून त्या टोकाला न्यायचं तिकडं. तर इकडं सगळी मोकळी स्पेस करायची आहे, कारण ह्या इथं सगळं डेकोरेशन करायचं आपल्याला चिंगळू महाराजाच्या वाढदिवसाचं. ती पण आपण संध्याकाळी करायचं आहे. त्यासाठी एक कुक्या चेहरा रोहन भाई पण येणार आहे. तर चालतंय, आवरावरी स्पीडनं चालू करतो, सगळं टकाटक आवरतो आता. तर आत्ता जस्टच आमचं चिंगळू शेठ महाराज यांचे निद्रेतून सुटका झालेली आहे आणि ते सध्या टकाटकपैकी उठले ती. आणि बघा कसा ती फ्रेश झाली, फ्रेश उठून. इकडं गाड्या बिड्या बघायला लागले बघा. तो सगळा माहोल बघायला लागले, कसा विषय आहे, काय काय विषय आहे, कशी पानं हलती ते, काय होतं विषय हे बघायला लागले. है नाही असते बघा कसा लबाड लांडका कुठला. आणि तर सध्या आवरावरीचं निम्मार्ध आमचं सेशन संपलेलं आहे. असं काय तर सेटिंग लावलं इकडं. ह्यो बेड आपला तिकडल्या निकिता लुटत्या म्हणजे पुसत्या तिथं होता ही जमखाना. आणि तो बेड ह्या इथं होता, तो पलीकडे साडलाय. खाट आहे तिथंच आहे, फक्त पीसीला आपल्या तिकडल्या बाजूने इकडं आणून शिफ्ट केलंय. पीसी असा काहीतरी झाला आता पीसीचा विषय असा आहे. पीसीला इकडं आणून ठेवला आहे आणि तिकडली सगळा एरिया इकडं मोकळा केला टकाटकपैकी एक सारखा. आणि ह्या इथं डेकोरेशन करायचं ह्या इथल्या भिताडाला. आणि सगळं झालं ओकेपैकी टकाटक. आणि शेवटला गेलेत निकिताजी आमचे कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगार आणलेले सगळं पुसून घ्यायला लागले टकाटक. आणि मम्मी आणि पप्पा हे 2 कार्यकर्ते आतलं कांदा बिंदा सगळं पुसून काढायला लागले ते. तर चालतंय, मी जरा चिंगळ्याला घेऊन बसलो इथं. यावं लागला दांगा करायला. हे वल्ले फरशी जरा इकडं निकत आणि आता पुसल्या वल्ली फरशी. तेव्हा पाळायला पाहिजे या कार्यकर्त्याला आमच्या, है ना. पांडुकुदेश पाळाय नसतंय, शांत बसायचं असतंय. तर चालतंय, थोड्या वेळात झाम कार्यक्रम उरकल यांचा असा खचाक खुचूक. कसं आहे, कष्ट हे जीवन. श्रमदान चालू आहे, श्रमदान मळ्यातल्या घराला आमच्या आज. आणि टकाटक घरी दिसायला लागले. उद्याच्याला खट्टच कार्यक्रम असणार आहे इथं. चिंगळू शेठचा वाढदिवस बलाढ्य पद्धतीने सेलिब्रेट होणार आहे इथं. त्याचा आवरावरीचा कार्यक्रम चालू आहे. संध्याकाळी डेकोरेशन मी आणि रोहन आणि प्लस आमच्या मिसेस पण येणार आहे, कारण मार्गदर्शन त्याच करणार आहे. आजचं आमचं गाईड आहे, त्या म्हणतील त्या हिशोबाने करायचं डेकोरेशन. संध्याकाळी 6 वाजता चालू करा, 6-6:30 चालू करा डेकोरेशनचा विषय. तर चालतंय, आवरावरीचा इथला कार्यक्रम वर राखतो आणि याला घेऊन बसतो. वर काय चालू आहे मी काय नाही करणार एवढा, थोडाफार किरकोळ श्रम केला मी. कम्प्युटर थोडा मला तिकडे लावला आहे, बाकीचं काय लोड नाही. आणि मी जरा त्या साईड टोवलच्या ह्या साईड लावलो आता जस्ट चिंगळू महाराज निघून. आणि ह्यो एक रस्ता ठेवा, राखीव रस्ता. हे तर तुम्ही किती पण घालून करू शकता आतल्या बाजूला जाण्यासाठी. आणि लाईटीचा विषय असा झालाय, पाऊस सदृश्य वातावरण आता निर्माण झाल्यामुळे पावसाचा दिवस आहे ती, त्यामुळे आपल्या ती लाईनवरनं लाईट येते ना मेन तिथं जरा पावडर आलं, त्यामुळे सारखं हलायला लागलं कनेक्शन. पप्पा चोवा घेऊन आत्ताच गेली ती लाईटीत जरा कनेक्शन हे करा हलवायचा. जरा डुचवलं की लाईट येते लगेच. आणि आतल्या बाजूला अंधारचं आमच्या आतल्या घराला. इथं हॉलचं नियोजन झालं सगळं टकाटकपैकी. एक सारखा हॉल एक खट्ट झालाय. आणि इकडं बघा ही किचन मध्ये एंट्री झाली आमची. हा बरं बाया, तुमचा बॉक्स इथंच आहे. संध्याकाळी नेऊन देतो. बॉक्स इथं राहिला ते इथंच राहिला. हा, आणि किचन सध्या असं आहे, किचनचं इनॉग्रेशन चांगलं चालू आहे इकडं. आणि ते आमच्या किचनला खिडकी आहे, इथनं आमचा ऊस दिसतो सगळा मागचा. बघा आहे का मागं सगळा ऊस आहे आमचा.
दिसतोय. आणि लाईट गेल्या त्यामुळे काही तर करायला झालंय. सगळी शांततामय वातावरण आहे. किचन धुवून काढतो. होय होय, तुमच्या शब्दाच्या बाहेर घाल. चला नुसतं किचन धुवून फरशीच पुसायचे म्हटले आता. होय झालं, हे कडले पण पोसायचा. होय काढल्यासारखं पूर्ण घरच होते तुम्ही. तर काढल्यासारखं पूर्ण घर पुसून काढायचं आपल्याला, असा विषय अधोरेखित केलेला आहे आता. हा. आणि हे आमचं मधलं घर आहे, त्यावेळेचं जुनं पानं. इथं आम्हाला स्लॅब बांधायला आला असता एक मधला, म्हणजे त्याला माळा म्हणतात जुन्या पद्धतीत. माळा बांधायला असता, पण काय आमच्याकडे बजेट नव्हतं त्यामुळे बांधला नाही आम्ही कवा. बजेटच नाही तर शिल्लक बजेट नव्हतं आपल्याकडे, त्यामुळे बांधला नाही. तर मम्मी इथं बसल्या कांद्याचं इनागुरेशन करत, कांदे स्वच्छ करायला लागल्या. आणि पप्पा गेले लाईटर डोचवायला. तर चालतंय, लाईट पप्पांच्या हाक आली बघ. आली काय म्हणून नाही आली. लाईट गेली असणार आहे. खिडकीतनं डिवास बघ, खिडकीतनं सांग आपल्या खिडकीतनं. पप्पा गेले हो. बरं बापूच्यात लाईट बघतो मी, हाय का बघतो. बरं बघतो लाईट आहे का बघतो का. वरनच लाईट गेल्या ह्याच्या आईच्या गावात विषय झाला, बघायला पाहिजे आता जाऊन. ओ नाही आली पप्पा, राहू दे या घरला. बरं लाईटीचे एक बॉम्ब व्हायला लागले आमच्या इथं लय. त्या पावडरीमुळे एक बॉम्ब व्हायला लागल्या. जरा शेजा पाजाऱ्याने विचारून तो लाईट आहे का त्यांच्यात, आणि मग सांगतो. सगळ्यांचीच लाईट गेलेली असणार, उगं पप्पा जाऊन तिथं ताराने डोचवत बसायचं उगच बिन कामाचं. भूगर है नाही चिंगू. तर मयात लाईट कोणाच्यातच नाही. उगच आम्ही दांगा करून इकडे तिकडे रोवण्याला फोन करून विचारलं, लाईट कोणाच्यातच नाही. तर इथला सगळा विषय आमचा झालाय म्हणलं ना. हॉलमध्ये बसले चिंगड्याला खेळवत, या छप्पाक छप्पाक छप्पाक. पावसाला 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 पावसाला. धरलं शिवलं मला, शिवलं. जरा पावसात चळकायला लागले आता, घाम फुटला त्या गावात. लाईट शॉर्ट काय होत नाही हो, चालत नाही. लाईट असल्याशिवाय तिकडे काय दिसत नाही, तेवढा विषय होतोय. त्यामुळे जरा थांबले काम, जरा खेळत बसलोय चिंगासोबत आता. तर अशा पद्धतीने सगळी आवरावरी यांची झालेली आहे. बघा कपडे बिपडे धुवून टाकले तिथं. जरा उद्याच्याला आम्हाला जी धारा लागणार जेवण करता ती. आणि सासू सुना बसले तर सीताफळ खात, कशा खाते तर बघा सुट्टी जात आली कच खाते. आणि फादर लागले तिकडे आवरलं फादरचं. आणि चिंगू महाराज मी आमच्या दोघांचं पण आवरलंय टकाटक पैकी विषय हार्ड. आणि हे बघा हॉल एकदम टकाटक झालाय, सिनेमॅटिक पद्धतीनं मोकळा हॉल झालाय. आणि यो इथं बघा, इथं जरा दाब टाकलंय त्यामुळे काळां करून वाजलं असेल जरा. ही किचन एकदम टकाटक. आणि गोरखचं राहिलं गॅस आहे ती थोड्या दिवसांनी दिव्या उद्या चालली असेल. ही आमचं किचन टकाटक पैकी झाडून घेतलं. फरशी बघा टकाटक झाल्या. ओकेच प्रकाशमान जेवण झालं असतं. आल्याला मी बल लावायला पाहिजे होता. तर कांदा वगैरे इथलं सगळं टकाटक झालं बघा. आमची मधली खोली मायाच्याही याला माळा काय नाही, नुसतं मोकळंच आहे. 2 पाकी असतो, लाईट चालूच असतो जरा. आणि पाक सोप्यातलं घर जाऊ तुम्हाला. तर हे आहे आमचं पाक सोप्यातलं घर इकडलं. इथं आमची महिना आहे, ही अंधार आता सध्या. तर बल लागतो घेतला. ओकेच प्रकाशमान जेवण झालंय. सोप्यात मी आलोय पाक इकडं. आणि इथं माझी महिना लावल्या. इथं कोळपा आमचं नवीन कट्ट असलं ब्रँड न्यू. इकडं खुर्ची या कणकीत गव्हायची जरा. इकडं एवढी आहे, यात मी पहिलं करणा वगैरे लावून आवाज घुमवत होतो. आणि आमची इलेक्ट्रिक गाडी हाय अशीच वसाड पडल्या, तिला कोणी पुसलं बी नाही जायच्या गावात. त्याच्या तिची बॅटरी तेवढी खराब आहे, बॅटरी बदलली गाडी खट होती आमची. टकाटक घर झाले. सोपं पण खट्ट केला एकदम चकाचक पुसून वगैरे खट्ट केला. आणि झाले सगळ्या इथला कार्यक्रम पार पडलाय. आता बटणं बंद करायची. चला चिंगू भ्यावटते चिंगळ्याला अंधारात भ्यावटते. बटणं बंद करून आता लाईटी घालून बाहेर जातो. बाहेर जाऊन डायरेक्ट गावात जायचं आता आपल्याला. तर आत्ता सध्या जस्टच आम्ही आवरावरी मायाची सगळी करून चहा प्याला घरात आलो इथं गावात. आणि गावात आले बघा गजऱ्याचं हे घातलंय मकोडा. काय ग ती गोंचं गजऱ्याचं गोंचं घातलंय. आणि थोडं वायावर खेळायला बघ तो काय हो बघ तोंडात घालायला घातलं बघा त्यानं. गोंचीच म्हणते त्याला. सगळी बसली पप्पा मी दुधाची किटली घेऊन मम्मी बसल्या. मम्मी आज दूध पिणार देतो. 7 लिटर प्लस दूध. एक घट काळ्या चहाचा, एक घट दुधाचा. तर सध्या चोकोटे रस कमी आट्टा काय तर सगळा कार्यक्रम चालू आहे. सगळी दंगा चहा प्याचा डायरेक्ट किटली तर मी नंतर काढत नाही, डायरेक्ट थानालाच ते घेतले आपली सुट्टी बघा.
टँग 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 सुट्टी नाट. तर चालतंय, चहाचा आस्वाद घेऊन आम्हाला मायाला लवकरच जायचं आहे. मायाला जाऊन आवरावरी करायचं. रोहन बाया थोड्या वेळात येतो म्हणली ते. चहा पिऊन आपलं मार्क म्हणून मायात करायचं थोड्या वेळात लगेच. तर बाबांनो, संध्याकाळच्या वाजली जाता करेक्ट 11:30 आणि 11:30 वाजता आमचं सगळं आवरावरी जेवण खाऊन ते सगळं झालं. चहा प्यायल्यानंतर डायरेक्ट म्हटलं इकडं माया द्यायचं आणि माया देऊन सगळा कार्यक्रम आवरायचा. तर रोहन भैया गेलतं औदुंबरला, गायबच झालतं. परत रोहन भैया गायब झालतं. तोपर्यंत मी आलो परत ना रोहन भैया आणि परत गायब झालं. आणि रोहन गायब झालो ना परत मी गायब झालो. असा काय तर विषय झाला आमचा. आणि सध्या 11:30 वाजता रोहन भैया आलाय. मी आज सुट्टीच काढली MIDC लोकांना कसं जायचं होतं ती. तर सगळं आवरावरी आमचे चालू होणार आहे आता सगळं सिनेमॅटिक पद्धतीने तर दृश्य आपलं सजवायचं. रोहन भाईने मशीन पण आणलं फुगं सजवायचं, फुगवायचं मशीन. आणि स्पायडरमॅन, बॅटमॅन, इकडे XYZ काय विषय आहे सगळं आता टाकाटाकीपैकी लावून घ्यायचा. तर आमच्या आवरावरी आता चालू होणार आहे. स्पीडनं काम उरकाय चालू करणार आहे आम्ही. रोहन भैया हार्ड चालू करूया चला. असाही विषय फुल स्पीडनं काम चालू आहे आता. फुल स्पीडनं सुट्टी नॉट. मला विषय हार्ड आहे मशीननं काम चालू आहे आता. भुर 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 असं सिंगल जुळतंय का ती ह्यातनं बेत आहे बघित नाही ते बाबा ह्यातनं बेत आहे मोबाईल जरा येत नाही त्या ह्याच्यात ह्याच्यातनं येतं दोन ह्याच्यातनं. कसं आहे स्पीडनं काम चालू आहे. स्पीडनं सुट्टी नॉट. झाम 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 4 अरे ही नको काळं आणि पांढरा असू द्या. काय कुठलं बरं असू घे कसं असेल तर सुट्टी द्यायला नाही. बुक आउट व्हायचा आता करूया. तर फायनली 12:30 वाजून गेले त्या आणि 11:30 आम्ही चालू केला कार्यक्रम. आणि फायनली असा काहीतरी विषय बघायला भेटला आम्हाला. बघा हे बघा रोहन शेट आणि पुढं कसं डेकोरेशन कसं आहे, कसं पाहिजे तसं चिटकवली ती फुगं राहून. सुट्टी दिली नाही, मना दिली तसं फुगं चिटकवली ती. पण खट्ट नियोजन झाले एकदम टाकाटक. ह्यो बॅटमॅन तेवढा राहिला बांडवा एकटा. ह्यो मोठा बॅटमॅन तेवढा राहिलाय. बाकी 2 बॅटमॅन तिथं लावून टाकलेत आम्ही. ह्यो तेवढा बांडवा राहिलाय. आता ह्याला चिंगड्या खेळायला राहूया, चिंगड्या खेळत बसेल. तर चालतंय सगळं आवरावरी आमची झाल्या. झोपायला राहूया आता जाम कटाळ जाम आलाय. तर चालतंय झालंय सगळं आता कार्यक्रम टाकाटकपैकी आवरलाय. उद्याच्याला आता सकाळपासून आणि नियोजन करायचं आम्हाला आवरावरीचं सगळं. उद्या जरा स्नेहभोजनाचा कार्यक्रम, परत नाही इकडे तिकडे चिंगळ्याचं केक बी आणायचं सगळं करायचं. तर तो कार्यक्रम सगळ्याचा तुम्हाला उद्याच्याला बघायला भेटणार आहे टाकाटकपैकी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो मित्रांनो. आवडला ब्लॉग तर सबस्क्राईब करून जावा आणि टाटा बाय बाय. रोहन भाई 4 शब्द मोलाचं उद्या वाढदिवस आहे.